मनसेकडून मनसेच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी आता पहिली यादी जाहीर झालेली आहे। मनसेची पहिली यादी जाहीर झालेली आहे। या क्षणाची मोठी बातमी 153 जणांची ही पहिली यादी असणार आहे। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहे। दिनेश, मनसेच्या वतीने पहिली यादी जाहीर झाली आहे। 153 जणांचा समावेश असल्याचं प्राथमिक वृत्त आहे, काय माहिती आहे? ऋषी, मनसेची 153 उमेदवारांची विधानसभा निवडणुकीसाठीची यादी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता काही वेळापूर्वी जाहीर केलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज घटस्थापना आहे। घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आज मनसेची ब्ल्यूप्रिंट काही वेळातच तिचं प्रकाशन षण्मुखानंद सभागृहात होत आहे। त्याआधी ही यादी जाहीर करण्यात आली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांच्यासाठी एक शुभांक मानला जातो 9 आकडा। तो एक शुभांक या उमेदवारांच्या यादीमध्ये दिसून येईल। त्याला 153 ची बेरीज ही 9 होते, त्यामुळे हा शुभांक साधलाय की काय अशी ही चर्चा या निमित्ताने होऊ लागलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यमान आमदारांना या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। काही चेहरे आहेत जे यांनी गेल्या वेळेसही विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यांनाही या विधानसभा निवडणुकीत पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। काही विभाग अध्यक्ष आहेत, ग्रामीण भागात नेमकी कोण पक्षाचे उमेदवार असतील त्यांचीही नावं या यादीमध्ये जाहीर करण्यात आलेली आहेत। मनसे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयार झालेली आहे आणि त्यातलं हे सर्वात पहिलं पाऊल आहे। नक्कीच या निमित्तानं एक महत्त्वाचा प्रश्न, अनेक विद्यमान आमदारांना संधी दिल्याचं समजते, कोणती महत्त्वाची नाव आहे? जे मनसेचे 10 विद्यमान आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे। राम कदम हे मनसेमध्ये होते, मात्र विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची त्यांना शाश्वती मिळत नसल्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यांचं एक नाव सोडलं तर बाकी सर्व विद्यमान आमदार। नक्कीच दिनेश, या निमित्तानं प्रश्न असा होतो की मनसेचा राज ठाकरेंनंतर ज्या पद्धतीने त्यांची महत्त्वाची भूमिका बजावण्यात एक आघाडीवर नाव असलेलं म्हणजे बाळा नांदगावकर, त्यांचा या यादीत समावेश आहे का? त्याचीच माहिती सध्या घेतली जाते आहे। उत्सुकता तीच आहे। बाळा नांदगावकर यांनी स्वतः जाहीर केलं होतं की निवडणूक लढवली, मी स्वतः लढवणार नाही, महाराष्ट्रामध्ये प्रचार करणार। ते शेवटच्या क्षणापर्यंत काही वेळापूर्वी त्यांना विचारण्यात आलं होतं झी24 तासतर्फे की तुम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलात का? त्यांनी त्या क्षणी तरी नाही सांगितलं होतं, मात्र आता ही यादी अपडेट होते आहे। यादीमध्ये नेमकी कोणाकोणाची नावं आहेत ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। बाळा नांदगावकर यांच्याविषयी उत्सुकता आहे की ते निवडणूक लढवणार आहेत का? नक्कीच या सगळ्या संदर्भात आज पक्षाची जी भूमिका आहे ती सांगण्यासाठी राज ठाकरे आता किती वाजता सभास्थळी जाणार आहेत आणि या सगळ्या बैठकीत ब्ल्यूप्रिंट बरोबर आणखीन कोणत्या मोठ्या घोषणा समोर येण्याची शक्यता आहे? ऋषी, षण्मुखानंद सभागृहामध्ये राज ठाकरे आलेले आहेत आणि ब्ल्यूप्रिंटच्या एकूण सर्व प्रक्रियेवर त्यांचं बारीक लक्ष आहे। काही वेळातच ब्ल्यूप्रिंटच्या प्रकाशनाचा सोहळा सुरू होईल। साधारण 2 ते 2.5 तास ही ब्ल्यूप्रिंट असल्याचं सांगितलं जात आहे। स्वतः पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे या ब्ल्यूप्रिंटचं सादरीकरण करणार आहेत। विविध क्षेत्रातील मान्यवरांना या प्रकाशन सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलेलं आहे। गेली 7 वर्षे या ब्ल्यूप्रिंटवर काम सुरू होतं। विविध क्षेत्रातले विशेषतः कॉर्पोरेट आणि विकास उद्योग जगताशी संबंधित असलेले अनेक अभ्यासू ज्या व्यक्ती आहेत त्यांची या ब्ल्यूप्रिंट बनवण्यामध्ये मदत घेण्यात आली, त्यांचंही या ब्ल्यूप्रिंटमध्ये योगदान आहे। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे की नेमकी राज ठाकरे यांच्या विकासाची संकल्पना काय आहे। शिवसेनेनं याआधीच त्यांचं विजन डॉक्युमेंट टप्प्याटप्प्याने जाहीर केलेलं आहे। विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे 20 दिवस शिल्लक उरले असताना ब्ल्यूप्रिंटचं प्रकाशन होत आहे। राज ठाकरे हे 28 सप्टेंबर पासून राज्याच्या दौऱ्यावर निघत आहेत। मराठवाडा किंवा विदर्भ इथून राज ठाकरे यांचा दौरा सुरू होईल असं सांगितलं जात आहे। साधारण 45 सभा राज ठाकरे यांच्या नियोजित करण्यात आलेल्या आहेत। राज ठाकरे संपूर्ण निवडणुकीत विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देतील अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते आहे। त्यामुळे आता नेमक्या ब्ल्यूप्रिंटचं अनावरण काही वेळातच या षण्मुखानंद सभागृहात होईल। महाराष्ट्राच्या जनतेला राज ठाकरे यांच्या संकल्पनेतला विकासाची जी संकल्पना आहे ती पाहता येईल। नक्कीच या क्षणाची मोठी बातमी आहे। तुर्तास धन्यवाद दिनेश, या सगळ्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत होते। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।